नमस्कार, अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण खूप छान आणि मस्त अशी रेसिपी करणार आहोत। ते म्हणजे शाळेबाहेर आपले समोसे मिळायचे, 1 रुपयाला 1 समोसा असा मिळायचा। हे समोसे आज आपण घरी करणार आहोत। सगळ्यांनाच हे समोसे खूप आवडत असतील आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला आवाजावरून कळत असेल हे किती छान आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। अगदी 1 महिनाभर टिकतात। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा समोसे करण्यासाठी मी इथे 1 कपने मेजरमेंट घेतला आहे। तुम्ही कुठल्या पण वाटीने मेजरमेंट घेऊ शकता। इथे मी 2 कप बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमचा रवा बारीक नसेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। त्यानंतर इथे 8 चमचे जे आपले नॉर्मल चमचा असतो ते 8 चमचे मी कडकडीत असं तेल गरम करून यामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर लगेचच हाताने मिक्स करून घ्यायचं नाहीये, चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। रव्यामध्ये ऑइल आहे ते पूर्णपणे तुम्ही कुठलेही ऑइल घेऊ शकता आणि ऑइल टाकल्यामुळे समोसे आहेत ते छान असे कुरकुरीत होतात। त्यामुळे नेहमी गरम ऑइल यूज करायचं असतं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकता रवा आहे त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता थोडासा मिल्क व्हाईट कलर झालेला आहे, म्हणजे ऑइल आहे ते पूर्णपणे रव्यामध्ये मिक्स झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात। मी इथे 1 चमचा मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे। पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता तुम्ही बघू शकता आपण याला हात लावू शकतोय। आता तेल थंड झालेलं आहे। त्यामध्ये आता एकदम कोमट असं पाणी घ्यायचं, खूप जास्त गरम नाही, हाताला आपल्या सोसेल इतकं गरम पाणी घ्यायचं आहे। कारण तो रवा आहे तो लवकर त्याचं बाइंडिंग होतं आणि तो छान असा मिक्स होतो। आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हाताने पूर्णपणे रवा आहे तो मिक्स करून घेणार आहोत। मी पहिल्यांदा थोडं थोडं पाणी टाकून चमच्यानेच मिक्स करून घेतलेला आहे रवा। त्यानंतर असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ करायचं नाहीये पीठ आणि खूप जास्त घट्ट देखील करायचं नाहीये, मीडियम असं करायचं आहे। कारण आपण हा रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत, तेव्हा रवा आणखी फुलतो आणि पीठ आहे ते घट्ट होतं। आणि तुम्ही बघू शकता अगदी इझिली आपलं पीठ आहे ते मळून झालेलं आहे। अगदी थोडंसं पाण्याचा वापर झालेला आहे आणि असं छान सॉफ्ट मळून घेतलेलं आहे। आता हे आपण 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देणार आहोत। तर त्यावरती आपण छान असं मिरची पावडर वगैरे आहे ते करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 चमचाभर काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे। काश्मीरी रेड चिली पावडरने ही जास्त तिखट नसते आणि त्रास होत नाही, त्यामुळे काश्मीरी रेड चिली पावडरच घ्यायची। अर्धा चमचा मी इथे जिरे पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जे आपलं खायचं मीठ असतं म्हणजे उपवासाचं मीठ, काळं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये चाट मसाला टाकलेला आहे। हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आता 15 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पीठ बघू शकता पहिल्यापेक्षा आता थोडंसं घट्ट झालेलं आहे, म्हणजे रवा आहे तो आपला छान असा फुललेला आहे। एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या अजिबात चिटकत नाही। याला कुठलंही सुखं पीठ घ्यायची गरज नसते, कारण यामध्ये आपण ऑइल टाकलेलं आहे, त्यामुळे तो अजिबात पीठ आहे ते चिटकत नाही, छान असं सॉफ्ट असतं। आणि याचे आता गोळे करून घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा मी 1 गोळा करून घेतलेला आहे आणि तुम्ही जेवढं पातळ लाटता तेवढे समोसे आहेत ते छान असे कुरकुरीत होतात। म्हणून जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ तुम्ही लाटण्याचा प्रयत्न करा, पण खूप जास्त पातळ देखील लाटायचं नाहीये, नाहीतर ते समोसे फुगणारच नाहीत। थोडंसं जाड ठेवलं तरी पण चालेल, काहीच हरकत नाही आहे। आणि तुम्ही बघू शकता इतपत पातळ आपण लाटून घेतलेलं आहे पूर्णपणे। आता सगळ्यात पहिल्यांदा जे साईड आहेत त्या आपण काढून घेणार आहोत आणि त्याचे तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे तेवढे म्हणजे मोठे छोटे तुम्ही कट करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा अशा प्लेट कट करून घ्यायच्या आहेत, जसं आपण चपाती लाटून घेतो तसं लाटून घ्यायचं आणि साईडचे भाग आहेत ते काढून घ्यायचे। आणि त्यानंतर आता तुम्हाला एक सांगते, असं एका साईडने क्रॉस करायचं, तुम्ही बघू शकता असं क्रॉस करून घ्यायचं। आता हा आपला 1 समोसा रेडी आहे। त्यानंतर सेम दुसऱ्या साईडने क्रॉस करायचं, पुन्हा एकदा दुसऱ्या साईडने क्रॉस करायचं, असं त्रिकोण साईजमध्ये कट करत राहायचं आहे, म्हणजे आपलं
जे बॅटर आहे, जे आपण मळून घेतलेली आहे चपाती, तीसुद्धा वायाला जात नाही आणि परफेक्ट असं कट होतं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळे समोसे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. हे बघा मस्तच छान असं याला आकार आपण दिलेला आहे. अशा प्रकारे सगळे कट करून घ्यायचे, एका प्लेटमध्ये ठेवायचे. ते एकमेकांना अजिबात चिटकत नाहीत, काहीच टेन्शन घेऊ नका. पण आता आपण तेल गरम केलेलं आहे, तेलामध्ये टाकताना ते एक एक करून टाकायचे आहेत, म्हणजे ते छान असे फुलतात. आणि एकावर एक टाकायचे नाही आहेत, म्हणजे त्यांना जागा राहिली पाहिजे फुलण्यासाठी. आता आपण मीडियम असं तेल गरम करून घेतलेलं आहे. खूप जास्त तेल गरम करायचं नाही आहे, मीडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं. आणि जेव्हा समोसे यामध्ये टाकतो तेव्हा गॅस स्लो करायचा. आणि तुम्ही बघू शकता जसं आपण यामध्ये समोसे टाकत आहोत तसे ते फुलायला स्टार्ट होत आहेत. आणि प्रत्येक समोस्याला जागा भेटली पाहिजे फुलण्यासाठी, इतपतच त्यामध्ये समोसे टाकायचे, खूप जास्त देखील टाकायचे नाही आहेत. आणि आता गॅस आहे तो मीडियम करायचा. आणि तुम्ही बघू शकता छान असे फुललेले आहेत, प्रत्येक समोसा फुललेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि एका साईडने गोल्डन झाले हलके की आपण ते सगळे आहेत पलटून घेणार आहोत. दुसऱ्या साईडने सुद्धा गोल्डन करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता एका साईडने हलके असे गोल्डन झालेले आहेत आणि सगळे असे मस्त टम्म फुगलेले आहेत समोसे. अजिबात तेलकट होत नाहीत हे. याला ऑइल आहे ते अजिबात तुम्हाला असं वाटणार नाही की तळलेले आहेत, ऑइल याला अजिबात लागत नाही. असं दोन्ही साईडने छान असे गोल्डन तळून झाले की आता आपण हे काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने मस्त असे खरपूस आपण तळून घेतलेले आहेत मीडियम गॅसवरती. आणि मस्त असे गोल्डन झालेले आहेत. कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे. आता हे आपण सगळे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि तुम्हाला आवाजावरून कळतच असेल किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत, तळलेले आहेत ते. आता अशाच प्रकारे आपण सेकंड बॅचसुद्धा तळून घेणार आहोत. त्यासाठी परत गॅस आहे तो स्लो करायचा आणि जे समोसे आहेत ते एक एक करून यामध्ये टाकायचे आहेत, म्हणजे त्यांना फुलायला सुद्धा जागा मिळाली पाहिजे, म्हणजे ते फुलले पाहिजे. एकावर एक टाकायचे नाही आहेत, एका साईडने तेलामध्ये सोडायचे आहे सावकाश. अशाच प्रकारे आता आपण पुन्हा एकदा दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहोत. आणि हे सुद्धा समोसे तुम्ही बघू शकता छान असे फुललेले आहेत. अशाच प्रकारे आपण सगळे समोसे आहेत ते तळून घेतलेले आहेत मस्तच. आता यामध्ये आपण जो आपण मसाला रेडी केला होता तो मसाला टाकायचा आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी सगळ्यात पहिल्यांदा अर्धी वाटीच मसाला टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा आवाज येत आहे. छान असे कुरकुरीत झालेले आहेत, पूर्ण मसाला आहे तो लावून झालेला आहेत. आणि आपले समोसे आहेत ते रेडी आहेत, खूपच मस्त. आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. जसं आपण शाळेबाहेर समोसे मिळत होते आपण खात होतो सेम तसेच समोसे घरी केलेले आहेत, खूप मस्त होतात. ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कोणी कोणी हे समोसे लहानपणी खाल्लेले आहेत आणि कोणाकोणाला शाळेची आठवण झाली. मस्तच. जर तुम्ही अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूयात. थँक्यू. बाय बाय.